आज आम्ही दिघा प्रभागातले आम्ही जेवढे नगरसेवक होतो त्यांनी येऊन आज इथं वॉर्ड ऑफिसला आम्ही भेट दिली आहे। आज भेटीमध्ये जे तलावाची कामं चालू आहेत त्याचा पाठपुरावा घेतलेला आहे आणि परत जे ग्रेनेज लाईन्स वगैरे अर्धे टाकले गेलेले आहेत, अर्धे बाकी आहेत, त्याचाही पाठपुरावा घेतला गेलेला आहे। प्लस तिथं कुठे कुठे प्लॉट अवेलेबल होतील मलिनी केंद्रासाठी, सो त्याच्यावरतीही आमची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे गेले कित्येक दिवस झालं दिघा वॉर्डमधल्या म्हणजे प्रभाग प्रभाग 1 आणि 2 आणि 3 इथे जो पाण्याचा समस्या चालू आहे, जो MIDCमधून जे पाणी येतं आहे ते पाणी खरं तर फार स्मेल येतं आहे, त्यात किडे येत आहेत। इथल्या पूर्ण पब्लिकांना ह्या सगळ्या गोष्टीला फेस करावा लागतं आहे। सो ह्याच्यावरती तोडगा काय निघेल ह्याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही लवकरात लवकर इथं CBC स्कूलचं प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणजे ऑलमोस्ट ते डन झालं आहे। येत्या काही वर्षात तिथे CBC स्कूल ही रेडी होऊन जाईल। आज या ठिकाणी आम्ही उपस्थिती दाखवलेली आहे। सर्वप्रथम पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे घाणेरडं पाणी येतं आहे, प्लस वास म्हणजे त्याच्यामध्ये किड्यांचं वगैरे तेही ते सांगितलेलं आहे, प्रस्ताव मांडलेला आहे। परत हॉस्पिटलचं आपण केलेलं आहे। त्याच्यानंतर गार्डनचं सुद्धा हे केलेलं आहे। रस्त्याचं परत शाळेचं मुद्दा मांडलेला आहे तिथे की शाळा कोणत्या पद्धतीची होणार आहे, त्याच्यामध्ये CBSE स्कूलचं म्हणजे प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। आणि त्याच्यात काही स्कूलमध्ये जे आता नवीन उपक्रम राबवण्यात येतात इलेक्ट्रॉनिक, तर तेही त्याच्यात हे केलेलं आहे, मांडण्यात आलेलं आहे। आमचे शिवसेनेचे नेते माननीय चौगुले साहेब आणि सर्व नगरसेवक 8 नगरसेवक दोन्ही पॅनलचे नगरसेवक या ठिकाणी दिघा विभागामध्ये आज विजिट दिला आणि विजिटच्या माध्यमातून जेवढे महानगरपालिकेचे इंजिनियर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, सर्वांना यांना आज बोलून चौगुले साहेबांनी ह्या ठिकाणची सगळी पाहणी करून आज ह्या महानगरपालिकेच्या अंदर जे काय शाळा होणार आहे महानगरपालिकेची, ते शाळेचे प्रस्तावाला साहेबांनी प्लॅन बनवायला सांगितलं। परत आपला हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करायला सांगितलेला आहे आणि गणेशनगर आंबेडनगर पूर्ण जो भाग आहे त्या ठिकाणचा MMRD किंवा SREच्या माध्यमातून त्या ठिकाणचं ते प्लॅन पास करायला सांगितलेलं आहे। परत तुम्हाला सांगतो रेल्वे स्टेशनचा जो काही विषय आहे तिकडचं पार्किंग ह्याच्यातून पण त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांना सांगितलं की हे पण सगळा प्लॅन बनवा।